नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतो आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण. कोकणी माणूस म्हटलं की हे वाटण आपल्याला ऑलमोस्ट पदार्थामध्ये लागतंच, म्हणून हे वाटण आम्ही बनवूनच ठेवतो. सगळ्यात आधी तर इथे खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजतानाच यामध्ये मी आलं आणि लसूण घालून घेणार आहे आणि ॲडिशनल म्हणजे कोथिंबीर घालते. तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर जर तुम्हाला हे वाटण जास्त दिवसासाठी ठेवायचं असेल तर. जेवढा आपण याला जास्त भाजणार तेवढाच आपला मसाला टेस्टी होतो. हे वाटण वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि सेपरेट वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आधी खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा आलं लसूण भाजून घेतलेला आहे ते सेपरेट वाटून घ्यायचं आहे. यामध्ये मी घरी बनवलेलाच गरम मसाला 2 चमचे आणि धने पावडर 2 चमचेही ॲड करून घेणार आहे. फायनल एकदा सर्व मिक्स करून वाटून घेणार आहे. हे वाटण आरामात 1 आठवड्यापर्यंत तरी टिकतं. तुम्ही पण नक्की असं वाटण तयार करून बघा, वापरून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.